नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि मागच्या लेक्चरमध्ये म्हणजेच कालच्या लेक्चरमध्ये आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही जी आपली पोयम आहे 10th स्टँडर्ड इंग्लिशची तर ही पूर्णतः समजून घेतली होती. खूप सारे एक्झाम्पल्स बघितले होते आपण आणि मराठीमध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेतला होता. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक पोयमचं ॲप्रिसिएशन आपल्याला आलं पाहिजे, कारण कुठल्याही पोयमवरती ॲप्रिसिएशन विचारलं जाऊ शकतं. जसं की आपण टीनेजर्स प्रेयरचं पण ॲप्रिसिएशन आणि पोयम दोन्ही पाहिलं होतं. सिमिलरली आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयमचं पण ॲप्रिसिएशन पाहतोय. ॲज यू ऑल नो की ॲप्रिसिएशन 5 मार्कांना विचारलं जातं. त्याच्यामध्ये पण 5 पॉईंट्स आहेत, ते कुठले कुठले आहेत आणि काय काय आहे ते सगळं आता आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला एक्झाममध्ये अशाच प्रकारे पूर्ण कविता दिली जाते, टायटल दिलं जातं आणि इव्हन खाली पोएटचं नाव असं सगळं काही दिलं जातं. ठीक आहे, एवढं सगळं तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये असणार. तुम्हाला फक्त या इन्फॉर्मेशनमधून म्हणजे या कवितेमधून इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि ती ॲप्रिसिएशनमध्ये लिहायची आहे. आता एक्झॅक्टली ॲप्रिसिएशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे जे काही एक्झाम्पल अवेलेबल आहे तुम्ही सेम तेच तुमच्या एक्झाममध्ये लिहिलं तरी पण चालणार आहे. जसं की मी ऑलरेडी टीनेजर्स प्रेयरचं दिलंय. सिमिलरली आता आपण बघणार आहोत बास्केट फुल ऑफ मूनलाईटचं ॲप्रिसिएशन. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय पहिला जो आपला टॉपिक पहिला जो आपला पॉईंट असणार आहे तर तो असतो टायटल ऑफ द पोएम. तर टायटल ऑफ द पोएम तर आपण इझिली त्या पोएममध्ये बघूनच लिहू शकतोय, कारण आपल्याला टायटल पासून ते पोएटच्या नावापर्यंत जसं आपल्याला पोएम दिलेली आहे सेम तशीच एक्झाममध्ये पण छापून दिली जाते. सो टायटल तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट तुम्हाला बघूनच लिहायचं आहे. तर याच्यामध्ये अजिबात स्पेलिंग मिस्टेक वगैरे व्हायला नको आणि खाडाखोड तर अजिबातच व्हायला नको. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये ना हाफ मार्कांसाठी विचारलं जातं, अर्ध्या मार्कासाठी. त्यानंतर पोएटचं नाव ते पण तुम्हाला छापून दिलं जाणार पेपरमध्ये, ते फक्त तुम्हाला बघून लिहायचंय. अगेन हे फक्त कॉपी पेस्टचं काम असल्यामुळे हे पण तुम्हाला हाफ मार्क्सलाच विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे राईम स्कीम. राईम स्कीम कशी फाइंड आउट करायची किंवा काय असतं हे सगळं मी टीनेजर्स प्रेयरमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या अकॉर्डिंगली आपण आता ट्राय करूयात की आपल्याला या पोयमची राईम स्कीम वगैरे जे आहे तर ते फाइंड आउट करता येत आहे का. आणि ज्यांना माहिती नाहीये ते प्रिव्हियस व्हिडिओ जे आहेत तर ते चेकआउट करू शकतात. आता बघा याच्यामध्ये राईम स्कीम आपण कशी काढतो, तर आपण बघतो की स्टांजा जे आहे तर ते इक्वल ओळी त्याच्यामध्ये आहेत का. तर बघा, एक तर याच्यामध्ये पहिला स्टांजा एवढूसाच आहे, दुसरा स्टांजा जो आहे तर तो एवढा मोठा आहे आणि तिसरा स्टांजा असं काही प्रॉपर डिस्ट्रीब्युशन नाही की प्रत्येक स्टांजामध्ये 5च ओळी आहे, प्रत्येक स्टांजामध्ये 4च ओळी आहे, असं काही प्रॉपर डिस्ट्रीब्युशन नाहीये. दुसरी गोष्ट, प्रत्येक लाईनमध्ये पण एक ठराविक नंबर ऑफ वर्ड्स आहेत का, तर असं पण नाहीये. पोयम कुठल्याही पॅटर्नमध्ये लिहिली गेली नाहीये, जस्ट फ्लोमध्ये लिहिली गेली आहे. सो असं जेव्हा असणार आहे तेव्हा आपण असं म्हणतो की ही पोयम फ्री वर्ड्समध्ये आहे, याला कुठलीही राईम स्कीम नाहीये. ठीक आहे, सो तेव्हा तुम्हाला आन्सर कसं लिहायचंय. अगेन सगळ्या पोयम काही आपल्याकडे फ्री वर्ड्समध्ये नाहीयेत. सो एक बेसिक ट्रिक म्हणजे ही आहे की ज्या फ्री वर्ड्समध्ये आहेत त्या लक्षातच ठेवा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला उगाच कन्फ्युजन नको की याचा राईम स्कीम कसं काय निघत नाहीये. सो अशा काही सगळ्याच पोयम राईम स्कीम मध्ये नाहीयेत. पहिल्या पोयमला तर राईम स्कीम होतं, या पोयमला राईम स्कीम नाहीये म्हणजे फ्री वर्ड्स मध्ये आहे. अजून एक पोयम तुमच्याकडे आहे 10th मध्ये ज्याला राईम स्कीम नाहीये. सो ज्यांचे राईम स्कीम नाहीये ते लक्षातच ठेवा की हे फ्री वर्ड्स मध्ये आहे. म्हणजे उरलेले आहे त्यांचं राईम स्कीम तुम्हाला तसंही फाइंड आउट करता येतं, मी प्रिव्हियस सेशन मध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला इथे काय लिहायचं आहे की पोयम इज इन फ्री वर्ड्स ॲज नो फिक्स्ड राईम स्कीम इज देअर. हे तुम्ही रिझन पण एक्सप्लेन करायचं आहे. ॲज नो फिक्स्ड राईम स्कीम असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे, एका एवढ्याशा ओळीमध्ये रिझन लिहिलं तरी पण चालणार आहे की पोयम फ्री वर्ड्समध्ये आहे ॲज नो फिक्स्ड राईम स्कीम. तर याला आपण बोलतो हे आहे आपली राईम स्कीम. राईम स्कीम लिहायला 1 मार्क. अगेन मी तुम्हाला सांगितलं होतं की जर पोयमला राईम स्कीम आहे पण प्रत्येक स्टांजाला वेगळी राईम स्कीम असेल तर ते पण तुम्हाला मेन्शन करायचंय की स्टांजा 1ची एबीसीडी जे काय असेल, स्टांजा बी ची एबीसीबी आहे, स्टांजा 3ची एबीबी जे पण असेल ते असेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला राईम स्कीम एक्सप्लेन पण करायची. एक्सप्लेन म्हणजे प्रत्येक स्टांजाची वेगळी असेल तर लिहायचे, सेम असेल तर मग काय लिहायची गरज नाही, डिरेक्टली तुम्ही एबीसीबी लिहू शकता जसं आपण मागच्या कवितेसाठी लिहिलं होतं. आता जर तुम्हाला नाही माहितीये मी ए बी सी डी काय बोलते तर त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस कवितेचं अप्रिसिएशन बघावं लागेल, कारण त्यामध्ये आपण हे कसं फाइंड आउट करतात वगैरे पण बघितलं होतं. नेक्स्ट आहे आधी फिगर ऑफ स्पीच येतं. सो जरासा क्रम इथे आमचा चुकलाय, आपण ह्याला खाली घेऊयात. आणि तर आधी फिगर ऑफ स्पीच येतं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर कुठलाही फिगर ऑफ स्पीच नाही आठवत आहे तर सरळ सरळ तुम्ही लिहिणार आहात एलिट्रेशन. ठीक आहे, कुठलाही फिगर ऑफ स्पीच नाही आठवत आहे तर सरळ सरळ काय लिहायचं, एलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे असं लिहायचं. एलिट्रेशन म्हणजे काय, तर जेव्हा 2 शब्द सेम साऊंडने स्टार्ट होतात म्हणजे काय, तर बघा त्या कवितेमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देऊयात आपण की एकाच ओळीमधले
जेव्हा दोन शब्दांचा साऊंड सेम आहे. फॉर एक्झाम्पल स्नेक स्कॉर्पिओन, स स स्नेक स्कॉर्पिओन स स येत आहे. तर बेसिकली अशा केसमध्ये आपण म्हणतो की याच्यामध्ये काय आहे, एलिट्रेशन आहे. अजून एखादं काय आहे का एक्झाम्पल? असं तुम्हाला ना सेम सेम जर मिळा, सॉ सीड स स, अगेन आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून, स स सॉ सीड्स. तर बेसिकली अशा पद्धतीने जर तुम्हाला स स साऊंड म्हणजे कुठलाही साऊंड रिपिटेटिव्हली मिळत असेल तर दॅट इज एलिट्रेशन. रिपिटेशन मध्ये फुल वर्ड आहे असं रिपीट झाला पाहिजे, तोच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाला पाहिजे, दॅट इज रिपिटेशन. एलिट्रेशन मध्ये फक्त साऊंड रिपीट होतो. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये पण, ओ गॉड, ओ मून, ओ फादर, ओ मदर, हे जेव्हा आपण कोणाला तरी उद्देशून बोलतो तर त्या केसमध्ये काय असतं, एपोस्ट्रोफी. सो या ठिकाणी तुम्हाला ओ मून वगैरे बघायला मिळते, त्याच्यामुळे या ठिकाणी काय आहे, एपोस्ट्रोफी आहे. तुम्हाला कुठलं पण एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. सो जे तुम्हाला आठवेल ते तुम्ही यातून लिहू शकता. या ठिकाणी बघा रिपिटेशन पण आहेच आहे, बट रिपिटेशन आणि मेटाफर वगैरे काही लक्षात राहत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर डोंट वरी, तुम्हाला फक्त हे दोन लक्षात ठेवायचे किंवा फक्त ॲलिट्रेशन लक्षात ठेवलं तरी पण चालेल, कारण सगळ्या कवितांमध्ये मोस्टली तुम्हाला ॲलिट्रेशन बघायलाच मिळणार आहे. तर हे आहे 1 मार्क्ससाठी आणि कुठला पण एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. ते फिगर ऑफ स्पीच कुठल्या लाईनमध्ये आलंय ते लिहिणं कंपल्सरी नाहीये, नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. फक्त फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिणं कंपल्सरी आहे. तर हा 1 मार्क झाला, 2 मार्क, 3 मार्क. आता उरलेले आहेत 2 मार्क. त्या 2 मार्कांसाठी तुम्हाला लिहायला विचारलं जातं सेंट्रल आयडिया किंवा थीम. सो आता या पोएममध्ये जेव्हा आपण ही पोएम पूर्णतः पाहिली तेव्हा मी ऑलरेडी तुम्हाला याची जी काही सेंट्रल आयडिया आहे तर ती एक्सप्लेन केलेली आहेच आहे. पण त्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला आत्ता जाणून घ्यायचं असेल की याची सेंट्रल आयडिया कशी लिहायची आहे किंवा थीम कशी लिहायची आहे, तर बघा ती आता आपण बघणार आहोत. थोडंसं जरा मी याला खाली खाली घेते कारण माझ्या मागे ते हाईड होतंय. सो मी रॅन्डमली स्पेसेस देऊन त्याला खाली घेते. तुम्हाला मात्र असं काही करायची गरज नाही, फक्त ते माझ्या मागे हाईड होतं त्याच्यामुळे मी त्याला असं खाली घेतलेलं आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी बघा कसं लिहिलेलं आहे की द पोएम एक्सप्रेसेस अ चाइल्ड्स लव्ह अँड कॉन्सर्न फॉर हिज फादर. कारण आपण काय बघतोय की तो जो मुलगा आहे त्याला बास्केट फुल ऑफ मूनलाईट हवी आहे किंवा मूनलाईटच्या सीड्स त्याला हव्या आहेत. का बरं हवे आहेत? कारण त्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाईट लावायची आहे. त्यांच्या गावाकडे लाईट नाहीये किंवा शहरातून जो गावाकडे येणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये लाईट नाहीये. सो त्याला त्या ठिकाणी लाईट हवी आहे किंवा लाईट लावायची आहे, सो दॅट त्याचे वडील लवकर घरी येतील, कारण रात्रीचा तो रस्ता भयंकर टफ आहे, डिफिकल्ट आहे. स्कॉर्पिओन्स किंवा स्नेक त्या ठिकाणी फिरत असतात आणि म्हणून त्याचं असं म्हणणं आहे की जर आपण लाईट लावली तर माझे फादर लवकर आणि सुखरूप घरी येतील. सो त्यासाठी त्याला ते मूनलाईट हवी आहे दोन्ही साईडला लावण्यासाठी. तर द चाइल्ड विशेस टू कलेक्ट मूनलाईट अँड स्प्रेड इट ऑन द डार्क विलेज रोड सो दॅट हिज फादर कॅन रिटर्न होम सेफली आणि अर्ली. सो त्याला काय करायचं आहे, हे जे मूनची लाईट आहे किंवा मूनच्या बिया ज्या आहेत, मूनलाईटच्या बिया सीड्स ज्या आहेत त्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायच्या आहेत, सो दॅट त्यात म्हणजे उजेड पसरेल आणि लाईट पसरेल सगळीकडे आणि त्याचे वडील लवकर आणि सेफली घरी येतील. इट हायलाइट्स लव्ह, केअर, होप अँड द डिझायर टू रिमूव्ह डिफिकल्टीज फ्रॉम द लाईफ्स ऑफ लव्ड वन्स. सो हा तर मेन उद्देश आहे पोयमचा, की ही पोयम कशासाठी आहे तर तो मुलगा आणि त्याचे वडील त्यांच्यामधलं जे काही रिलेशन आहे, ते जे काही प्रेम आहे किंवा आपल्या माणसांच्या डिफिकल्टीज दूर करण्याचा त्याचा जो काही प्रयत्न आहे तो तुम्हाला या पोयम मधून बघायला मिळतोय. आणि दिस इज ऑल मोटो ऑफ दिस पोयम, की हेच आहे की ज्या आपल्या व्यक्ती आहेत किंवा जे सो कॉल्ड आपली लोक आहेत तर त्यांच्या लाईफमधल्या डिफिकल्टीज कमी व्हाव्यात असं आपल्याला नेहमीच वाटतं. आणि एका लहान मुलाचं त्याच्या वडिलांबद्दलचं जे प्रेम आहे तर ते या पोयम मधून एक्सप्रेस केलंय. सो ही आहे याची सेंट्रल आयडिया किंवा थीम. अतिशय छोटी 4-5 ओळींमध्येच लिहायचे, सिंपल शब्दांमध्ये लिहायचे आहे. आणि आय होप की तुम्हाला हे अप्रिसिएशन जे आहे तर ते नक्कीच हेल्पफुल राहील किंवा आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे इंग्लिशचे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील का? कारण मी जस्ट चालू केलेला आहे आता या बॅचसाठी इंग्लिश. सो तुम्हाला हे व्हिडिओज बघायला आवडतील का? किंवा रायटिंग स्किल मधल्या कुठल्या कुठल्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओज बनवले पाहिजेत हे पण मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.